संवाद वाचन. दोन किंवा अधिक माणसं जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्यांच्यातल्या बोलण्याला आपण संवाद म्हणतो. गोष्टीतले पशुपक्षी, नाटकातली पात्रे एकमेकांशी बोलतात तेव्हा त्यांच्यातही संवाद चालू असतो. असा संवाद आपणही लिहू शकतो. जत्रेला गेलेल्या मुलीचं तिच्या आईबरोबर काय बोलणं होईल याची कल्पना करून दोन मुलींनी दोन वेगवेगळे संवाद लिहिले आहेत. तुम्ही हे दोन्ही संवाद नीट वाचा आणि तुम्हीही संवाद लिहा. आई, काय सुंदर आणि उंच आहे ग हा पाळणा. दिवे बघ किती रंगीत आहेत आणि किती वेगाने फिरतोय तो. झूम. हो हो हो, पण तू कितीही हट्ट केलास तरी आपण तिथे बसणार नाही आहोत. असं काय करतेस? पाळणा जत्रा काय रोज असते? रोज नसतो ग, पण किती उंच आहे तो. आई, तुला भीती वगैरे वाटते की काय? गप्प बस. आपण पाणीपुरी खाऊया का? तूच म्हणतेस बाहेरचं खाऊ नये. खूप गर्दीही आहे तिथे. तेवढ्यात आपलं पाळण्यात बसून होईल. बसूया? हे बघ, तू घरीही खाल्लं आहे. तू पाळण्यात बसणार, मग परत काहीतरी खाणार, अशाने गरगरेल तुला. आई, मी खरंच काही खाणार नाही. प्रॉमिस. बसूया? किती हट्टी मुलगी आहेस ग तू. मी नेहमी नाही करत हट्ट. मागच्या वेळी मला मोठा टेडी हवा होता, तरी मी रुसले नाही आणि चिडले पण नाही. बरं बरं, आता निघूया आपण. उद्या ये बाबांबरोबर. बघ, बाबांबरोबर पाळण्यात बसायला तुझी हरकत नाही. म्हणजे तूच पाळण्यात बसायला घाबरतेस. आई, मला पाळण्यात बसायचे आहे. अरे बाळा, आता माझ्याजवळ जास्त पैसे नाहीत. आई, मला आता बसायचं आहे. अगं, आपण पुढच्या बाजारात येऊ ना, तेव्हा मी तुला पाळण्यात बसवीन, झुल्यावर बसवीन, सगळ्यावर बसवीन. आई, आता परत जत्रा कधी आहे? अगं, जत्रेला आता 6 दिवस राहिलेत. 23 तारखेला जत्रा आहे. आई, तू मला खरं सांगतेस ना? अगं हो, मी तुला खरी सांगते. आपण येऊ 8 दिवसांनी. मग आई, मला तू बसवशील ना पाळण्यात, झुल्यात? तर पैसे राखून ठेव. हो, कामाचे पण पैसे येतील. तुझ्या दादासना पण आणू, मग तुम्ही दोघे पाळण्यात बसा. आई, आणि तू मला फ्रॉक पण घेऊन देशील ना? हो, मी तुला फ्रॉक पण घेऊन देईन. पण वह्या पेन पण घ्यावे लागतील ना, दोघांशी पुढच्या वर्षीसाठी. त्यासाठी वेळ आहे. ते नंतरच्या बाजारात घेऊ, नाहीतर पैसे पुरायचे नाही.